नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघरकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बेल्जियमहून वॉशिंग्टनला रवाना होणार. 31 मार्च असूनही आज दिवसभर बँका ग्राहकांसाठी सुरू राहणार. कचरा व्यवस्थापनासाठी मुंबई महानगरपालिकेने एकात्मिक कचरा नियोजन पद्धत स्वीकारावी. पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर. छत्तीसगडमधल्या दंतेवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या स्फोटात 7 जवान शहीद. आणि आज T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताची लढत वेस्ट इंडिजशी होणार. नमस्कार. बातम्या विस्ताराने. बेल्जियमच्या ऐतिहासिक दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला रवाना झाले आहेत. वॉशिंग्टन इथे होणाऱ्या 4थ्या अणुसुरक्षा परिषदेत ते आज उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत 50हून अधिक देश सहभागी झाले असून अणुसुरक्षेशी संबंधित विविध मुद्द्यांवर यावेळी विचारविनिमय करण्यात येणार आहे. भारतासह अनेक देश अणुसुरक्षा क्षेत्रात केलेल्या उपाययोजनांचा अहवाल सादर करतील. तसंच या परिषदेत दहशतवाद विषयक चर्चा होईल, तर परिषदेच्या शेवटी पंचसूत्री कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. अणुसामुग्री आणि अणुतंत्रज्ञान दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्यापासून कसं रोखता येईल यावर या परिषदेत चर्चा होईल. त्यादृष्टीने हे संमेलन अतिशय महत्त्वपूर्ण समजलं जात आहे. दरम्यान बेल्जियममध्ये भारतीय समुदायाला काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. दहशतवाद हे मानवतेसमोरील सर्वात मोठं आव्हान असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं. भारतातल्या बहुसंख्य जवानांना दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागते, याबद्दल त्यांनी यावेळी खंत व्यक्त केली. बेल्जियमची क्षमता आणि भारताचा विकास हे दोघेही एकत्र आले तर दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा मिळेल. तसंच भारत आणि युरोपीय संघांमध्ये मुक्त व्यापार सामंजस्य करार झाला तर सर्व क्षेत्रांना त्याचा फायदाच होईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि बेल्जियममध्ये द्विपक्षीय भागीदारी वाढवण्याच्या मुद्द्यांवर यावेळी जोर देण्यात आला. उत्तराखंड विधानसभेत आज होणाऱ्या शक्ती प्रदर्शनावर उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 6 एप्रिलपर्यंत स्थगिती आणली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी 31 मार्चपर्यंत बहुमत सिद्ध करावं असा आदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिला होता. केंद्र सरकारने या आदेशाला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल केली असता सुनावणीसाठी खंडपीठापुढे ठेवण्यात आली. विधानसभा बरखास्त करून उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू असताना बहुमत कसं काय सिद्ध करता येईल याचं स्पष्टीकरण या याचिकेत मागितलं आहे. या प्रकरणात बरेच कायदेशीर मुद्दे लक्षात घ्यावे लागतील असं निरीक्षण नोंदवून न्यायालयाने या याचिकेवरची सुनावणी 6 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. करदात्यांना कर जमा करताना कोणत्याही असुविधेचा सामना करावा लागू नये यासाठी देशभरात बँकांच्या प्रमुख शाखा आज संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू राहणार आहेत. चालू आर्थिक वर्षातला शेवटचा दिवस आणि आजच्या शेवटच्या दिवशी करदात्यांना कर जमा करताना त्रास होऊ नये यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा निर्णय घेतला आहे. आज बँकांच्या शाखांनी आपले काउंटर रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याच्या सूचनाही RBIने बँकांना दिल्या आहेत. तसंच सर्व प्रकारचे ऑनलाईन व्यवहारही रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहेत. यासोबतच टपाल कार्यालयही आज रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात पडताळणीसाठी मुदतवाढ देणारं विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल मंजूर झालं. 4 महिन्यांची मुदतवाढ देणारे हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आलं. उद्योग, ऊर्जा, कामगार विभाग, ग्रामविकास, जलसंधारण तसंच पर्यावरण या विभागाच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्या काल विधानसभेत चर्चेनंतर संमत झाल्या. राज्यातल्या 80% कोल्हापूर बंधाऱ्यांमध्ये पाणी थांबत नसून दुष्काळ निवारणासाठी ते दुरुस्त करण्याच्या दृष्टीने सगळ्या शक्य गोष्टी शासन करेल असं आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळात 550 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून त्यातला निधी विविध संस्थांच्या नावे तसंच एका बिल्डरच्या नावावर जमा करण्यात आल्याची माहिती समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सदनात दिली.
या लक्षवेधी दरम्यान सभागृहात सत्ताधारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याने कामकाज काही काळ तहकूब करावं लागलं. उद्योगांसाठीचे विजेचे दर कमी करण्यासाठी अनुदान देण्यासंदर्भात ऊर्जा विभागाचा प्रस्ताव तयार असून लवकरच या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत दिली. विशेष आर्थिक क्षेत्रात उद्योगांसाठी विजेचे दर कमी आहेत, मात्र विशेष आर्थिक क्षेत्र नसलेल्या भागात नवे उद्योग येण्याच्या दृष्टीने शेजारील राज्यांप्रमाणे विजेचे दर ठरवले जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महाराष्ट्र महानगरपालिका आणि नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी चौथी सुधारणा विधेयक विरोधकांनी सुचवलेल्या 2 सुधारणांसह काल मंजूर करण्यात आलं. मिहान प्रकल्पात कृषी प्रक्रिया क्षेत्र तयार करण्याचा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. सामाजिक बहिष्काराचे प्रकार रोखण्याच्या दृष्टीने अशा बहिष्कारांपासून संरक्षण देणारं विधेयक चालू अधिवेशनातच मांडलं जाईल असं गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगितलं. शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात अर्धा तास चर्चा उपस्थित करत जात पंचायतीवर कायमस्वरूपी बंदी आणण्याची मागणी केली. या विधेयकाचा अंतिम मसुदा तयार असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी चर्चा करून प्रारूप ठरवण्यात येईल असं शिंदे यांनी सांगितलं. पत्रकारांनी अभिव्यक्तीच्या प्रत्येक माध्यमातून सकारात्मक गोष्टींना बळ देऊन परिवर्तनाच्या कार्यात योगदान द्यावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2015चं वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार आणि सकाळ माध्यम समूहाचे संचालक संपादक उत्तम कांबळे यांना लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 1 लाख रुपये सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यावेळी राज्यस्तरावरील आणि विभागीय स्तरावरील विविध पत्रकारिता पुरस्कारांचं वितरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. कामांचं सिंहावलोकन करणं, काय कार्य राहिलं याचा विचार करणं, पुन्हा नव्या ध्येयाकडे वाटचाल करणं ही संधी पुरस्काराच्या निमित्ताने मिळत असते. व्यक्तीकडून अविरतपणे केल्या जाणाऱ्या कामाची दखल समाजाने घेणं आवश्यक असतं. राज्य शासन अशा पुरस्काराच्या माध्यमातून समाजाच्या वतीने चांगल्या कामाची दखल घेण्याचं काम करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. छत्तीसगडमधल्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 7 जवान शहीद झाले. जवान ज्या व्हॅनमधून प्रवास करत होते ती व्हॅन स्फोटाद्वारे उडवल्यानंतर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबारही केला. स्फोटात 5 जवान तर गोळीबारात 2 जवान शहीद झाल्याची माहिती दंतेवाडा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. राज्यातील पाणी टंचाई आणि दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने काल महाराष्ट्र सरकारला दिले. येते 2-3 महिने अतिशय महत्त्वाचे आहेत. युद्ध पातळीवर तुम्ही जर उपाय केले नाहीत तर मोठी आपत्ती ओढवेल. यावर कायमस्वरूपी उपाय शोधणं आवश्यक असल्याचं न्यायमूर्ती व्ही.एम. कानडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठाने सांगितलं. प्राध्यापक एच.एम. देसरडा यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी सरकारने आराखडा तयार करावा असं सांगून सरकार कोणत्या उपाययोजना करत आहे या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करावं असे निर्देश देत यापुढच्या सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार असल्याचं न्यायालयाने सांगितलं. रायगड जिल्ह्यातल्या तळोजा औद्योगिक वसाहतीतल्या 863 हेक्टर जमिनीवर 970 कारखाने आणि इतर उद्योग सुरू आहेत. यात जवळपास 80,000 नागरिकांना रोजगार मिळतो. वर्षाला 60 ते 70 हजार कोटींची उलाढाल इथे होते. मात्र एवढ्या मोठ्या वसाहतीच्या सुरक्षिततेसाठी अग्निशमन दलाची केवळ 2 फायर इंजिन्स सुरू आहेत. त्यात 18 कर्मचारी कार्यरत आहेत. या औद्योगिक वसाहतीतल्या टिकिटर या डांबर प्लांटमध्ये काही दिवसांपूर्वी आग लागली. मात्र ती वेळेवर न विझवल्यामुळे यात 6 कामगारांचा मृत्यू झाला आणि 2 कामगार गंभीर जखमी झाले. या डांबर कंपनीत अग्निशमन यंत्रणाच नव्हती असं आढळून आलं आहे. अग्निशमन दलाकडून तात्पुरत्या स्वरूपाच्या आग प्रतिबंधक दाखला मिळवायचा आणि तो वर्षभर चालवायचा अशी या कारखान्यांची कार्यपद्धती असते.
मात्र त्यामुळे कामगारांच्या जीवाशी खेळ होतो आणि प्रसंगी कामगारांना प्राणही गमवावे लागतात। त्यामुळे या कारखान्यांबरोबरच अग्निशमन दलानंही लवकरात लवकर आग प्रतिबंधक यंत्रणेकडे गंभीरपणे लक्ष द्यावं अशी मागणी होत आहे। मुंबईत देवनार कचराभूमीत वारंवार लागत असलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने लघु आणि दीर्घ मुदतीच्या उपाययोजना सुरू करून एकात्मिक कचरा व्यवस्थापन पद्धत लागू करावी असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे। केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्लीत यासंबंधी झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली। देवनारच्या कचराभूमीला केंद्र सरकारच्या 2 प्रतिनिधींनी भेट दिल्यानंतर त्या अहवालावर काल या बैठकीत चर्चा झाली। या बैठकीला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे अधिकारी, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी तसंच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते। देवनार इथे वर्षानुवर्ष साठलेला 1,20,00,000 टन कचरा आहे। एकात्मिक कचरा व्यवस्थापनाद्वारे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सल्लागार कंपनी म्हणून टाटा कन्सल्टन्सीची नेमणूक करण्यात आल्याचंही ते म्हणाले। मुंबईतल्या मुलुंड इथल्या डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा निर्णय प्रगतीपथावर असून येत्या 15 दिवसात त्याची निविदा निघेल असं जावडेकर यांनी सांगितलं। महिलांना मंदिरात प्रवेश करण्यापासून कोणताही कायदा रोखू शकत नाही। पुरुषांना तिथे प्रवेश असेल तर महिलांनाही तिथे प्रवेश द्यायला हवा असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या शनी शिंगणापूर इथल्या मंदिरात महिलांना प्रवेशबंदी असल्याविरोधात ज्येष्ठ वकील निलिमा वर्तक आणि सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी दाखल दिलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे म्हटलं आहे। महिलांच्या अधिकारांचं रक्षण करणं हे राज्य सरकारचं कर्तव्य असल्याचंही न्यायालयाने सांगितलं। एखाद्या व्यक्तीला मंदिरात प्रवेश करण्यापासून एखादं मंदिर अथवा व्यक्ती रोखत असेल तर त्यांना महाराष्ट्र हिंदू पूजास्थान प्रवेशविषयक कायदा 1956 अंतर्गत 6 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं। या कायद्याला सरकारने व्यापक प्रसिद्धी द्यावी आणि त्यातल्या तरतुदींविषयी जनतेला माहिती द्यावी यासाठी परिपत्रकही जारी करावं असं न्यायालयाने म्हटलं आहे। T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे। दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झालेला भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या जागी मनीष पांडेला संधी देण्यात आली आहे। मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे। T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडला हरवून इंग्लंडने यापूर्वीच अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे। हवामान येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बेल्जियमहून वॉशिंग्टनला रवाना होणार। 31 मार्च असूनही आज दिवसभर बँका ग्राहकांसाठी सुरू राहणार। कचरा व्यवस्थापनासाठी मुंबई महानगरपालिकेने एकात्मिक कचरा नियोजन पद्धत स्वीकारावी, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर। छत्तीसगडमधल्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात 7 जवान शहीद। आणि आज T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताची लढत वेस्ट इंडिजशी होणार। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।